कोकणातले लोक साधारण कोणाकडे काही मागत नाहीत, वेळेत नुकसान भरपाई देतात. आम्ही वेळेत कर्जफेड करणारे लोक आहोत आणि साहेब महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने नाळ ओळखणारे पैकी मुख्यमंत्री आहेत. ते नुकसान झालेलं आहे, त्यानुसार या अधिवेशन संपण्याच्या अगोदर मदत जाहीर होईल. असं काही दिवसा अगोदर जेव्हा कॅबिनेट बैठक झाली होती तेव्हा मी असो, गोगावलेजी असो, आदितीताई तटकरे असो आणि अन्य मंत्री महोदयांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली होती की आज कधी नाही ते आमच्या आंबा आणि काजू बागायतदारांवर जी काही परिस्थिती आलेली आहे, म्हणजे 50-60 वर्षांच्या कोकणाच्या इतिहासामध्ये जेवढं नुकसान आंब्याला झालेलं नाही ते ह्यावेळी आंब्याला झालेलं आहे. आणि त्या पद्धतीचा रिपोर्ट म्हणजे 90% नुकसान भरपाईचा रिपोर्ट हा राज्य शासनाकडे गेलेला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कॅबिनेटमध्येच आम्हाला शब्द दिला होता की लवकरात या अधिवेशनाच्या काळात सगळ्यांना एकत्र घेऊन, लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन, अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आपण आंबा आणि काजू संदर्भात बैठक लावू. त्याच अनुसार आज दुपारी 3 वाजता कोकणातले आमदार, माजी आमदार, खासदार, सगळे मंत्री महोदय सगळे एकत्र येऊन आंब्याची काय परिस्थिती आहे, काजूची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये दापोली विद्यापीठचे पण काही मान्यवर उपस्थित होते, संबंधित जिल्हाधिकारी होते आणि एकंदरीत हे जे काही कोकणावर आलेलं संकट, कोकणातले लोक साधारण कोणाकडे काही मागत नाहीत, वेळेत नुकसान भरपाई देतात. आमच्याकडे एनपीएचं प्रमाण कमी आहे आणि म्हणूनच प्रोत्साहन जी निधी असते ती जास्तीत जास्त कोकणाला लागू होते, कारण आम्ही वेळेत कर्जफेड करणारे लोक आहोत. आणि म्हणून ही परिस्थिती जी आज आलेली आहे, आमचं मायबाप सरकार ज्यांच्याकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून जे आमच्या अपेक्षा होत्या की फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने नाळ ओळखणारे पैकी मुख्यमंत्री आहेत आणि त्याच पद्धतीने आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी असंख्य कोकणातल्या जनतेला दिलासा देणारा आणि त्याचबरोबर आंबा बागायतदारांबरोबर हे महायुतीचं सरकार खंबीर पद्धतीने उभं आहे हे शब्दापलीकडून कृतीतून दाखवण्यासाठी आदेश आणि असं म्हटलेलं आहे की हे अधिवेशन संपायच्या आत कोकणातल्या आंबा बागायतदारांसाठी सरकार काय मदत करू पाहतंय, किती मदत करणार आहे याबद्दलची माहिती या अधिवेशन संपण्याच्या आत जाहीर केले जाईल. अशा पद्धतीचा दिलासा, ताकद कोकणाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये मिळालेली आहे. मला विश्वास आहे या बैठकीकडे असंख्य कोकणातली जनता, शेतकरी फार बारकाईने लक्ष देऊन होते की नेमकं या बैठकीमध्ये काय होत आहे, आम्हाला आधार मिळतोय का, ज्या सरकारला, ज्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलं ते आमच्यासाठी आवाज उचलतायत का. त्यानुसार आमच्या आदरणीय मुख्यमंत्री, आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम पण होते आणि सगळेच आमचे मंत्रिमंडळाचे मंत्री होते, लोकप्रतिनिधी होते, अधिकारी होते. त्या सगळ्यांची चर्चा करून आदरणीय मुख्यमंत्र्यांना हा विश्वास आलेला आहे की जे काही पुरावे समोर दाखवलेले आहेत की 90% नुकसान झालेलं आहे, त्यानुसार या अधिवेशन संपण्याच्या अगोदर मदत जाहीर होईल. जास्त प्रमाणात आंबे आणि काजू मिळतील अशी स्थिती जी आहे ती तयार झालेली होती, परंतु ज्या पद्धतीने निसर्गाकडून हा संपूर्ण काला झाला आणि जी स्थिती निर्माण झाली, भरघोस मदत जी आहे ती दिली जाईल काय. बघा, जेव्हा 90% नुकसानीची माहिती सरकारकडे आल्यानंतर सरकार म्हणून हात आखडता घेण्याचं काही कारणच नाही, कारण का आकडे समोर आहेत. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जे सर्वे झाला, पंचनामे झाले, त्या अनुसार सरकारकडे माहिती आहे. आता आदरणीय मुख्यमंत्री एकदा जवळच्या सगळ्या अधिकाऱ्यांची, महत्वाच्या लोकांशी बसतील, बोलतील आणि ह्या अधिवेशन संपण्याच्या मदत जाहीर होईल, जेणेकरून ज्या आंब्यावर, ज्या काजूवर आमचं कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे त्याला मदत करण्याची भूमिका आमचा कोकणाचं अर्थकारण कुठे कमी कोसळता कामा नये, दरडोई उत्पन्नामध्ये त्याचा काय फरक होता कामा नये, त्या दृष्टिकोनातून मदत राज्य सरकारकडून दिली जाईल. सर, एक दुसरी महत्वाची बैठक आहे ती पार पडलेली आहे जलवाहतुकी संदर्भामध्ये, कारण की या अगोदर देखील जलवाहतूक काही ठिकाणी सुरू झालेली आहे आणि
आणखी वाढवण्यासाठी हा प्रयत्न नेमकं कुठल्या भागातल्या हे जलवाहतूक वाढणार? बघा, आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जसं मेट्रोचं जाळं इथे तयार केलं मुंबईमध्ये, तसंच MMR रिजनमध्ये त्याच्याबद्दल अगोदर पण मी म्हटलं होतं की MMR रिजनमध्ये मुंबई वॉटर मेट्रोचा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही महिन्या अगोदरपासून पावलं टाकायला सुरू केलेली. मुंबई वॉटर मेट्रोचा DPR हा आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्या अनुसार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची बैठकही घेतलेली आहे आणि या येणाऱ्या काही काळामध्ये, काही महिन्यांमध्ये लवकरच आपल्या मुंबईमध्ये मुंबई वॉटर मेट्रोचं जाळं तयार होईल. आपण मुंबईच्या एक भागातून दुसऱ्या भागा म्हणजे MMR रिजनमध्ये एक भागात ते दुसऱ्या भागापर्यंत जसं आज मेट्रोनी प्रवास करता, गाडीनी प्रवास करता, लोकल ट्रेननी जाता, तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये जलवाहतुकीच्या माध्यमातून तुम्ही MMR रिजनमध्ये पर्यंत अतिशय माफक दरामध्ये पोहोचवण्याची संधी आणि प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. अजून एक छोटा विषय आहे की चिपी विमानतळासाठी आत्ताच कॅबिनेटनी 100% VGFची योजना जाहीर केलेली आहे. चिपी विमानतळामध्ये आता मुंबई ते चिपीचं विमान बंद होतं. आता आजच्या ह्या निर्णयामुळे आठवड्याचे 7 दिवस आता VGFची सुविधा मिळाल्यामुळे आठवड्याचे 7 दिवस आता विमान सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.